श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय पठणाचे फळ मी तुम्हाला सांगत आले आहे। श्रोते हो, आज फळ सांगणार आहे 6व्या अध्यायापासून आजच्या म्हणजे 10व्या अध्यायापर्यंत। नमस्कार श्रोते हो, 6व्या अध्यायाचे फळ होते पितृशापापासून निवृत्ती। 7व्या अध्यायाचे फळ होते अज्ञान निवृत्ती विवेक प्राप्ती। 8व्या अध्यायाचे फळ होते संतान प्राप्ती आणि लक्ष्मी कृपा कटाक्ष प्राप्ती। 9वा अध्याय नुकताच संपन्न झालेला आहे आणि त्या अध्यायाचे फळ होते प्रारब्ध कर्मनाश। आज श्रोते हो, आपण 10वा अध्याय सुरू करतोय आणि त्याचे फळ आहे दौर्भाग्य नाश। नमस्कार श्रोते हो, श्रीपादराज शरणं प्रपद्ये। चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अध्याय 10 नरसिंह मूर्तीचे वर्णन। मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन कुरुपुराच्या दिशेने माझे प्रयाण सुरू केले। श्रीपादांच्या लीला मनात आठविल्या की अंग रोमांचित होईल। मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला। दुपारची वेळ झाल्याने मी भुकेने व्याकुळ झालो होतो। जवळपास ब्राह्मणाचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो। त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले। जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवीत धारण केलेले होते। मी अश्वत्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले। त्याचे नयन करुणारसाने भरले होते। त्याच्या समोर एक झोळी होती। त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते, परंतु एक ताम्रपात्र तेवढे होते। ते सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होते। मी त्यांना प्रश्न केला, महाशय, आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का? तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का? ते म्हणाले, माझा जन्म सद्वैश्य कुळात झाला असून मला सुबय्य श्रेष्ठी असे म्हणतात। आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे। आमच्या पूर्वजांपासून सद्ग्रंथ पारायणाची परंपरा आहे, म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले। माझ्या लहानपणी मला माता पित्यांचा वियोग झाला। माझ्या घरी धनसमृद्धी आहे। मी दूर देशात जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो। या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरमला जाण्यास योग आला। तिथे चिंतामणी या नावाच्या एका वैश्येचा परिचय झाला। खूप धन तिच्यावर खर्च केले। मग या देशात पालक्काड या प्रांतातून बिल्वमंगल नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे। तो सुगंधी द्रव्याचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्याचकडून रत्नराशी व तुरंग घ्यायचा। तुरंग म्हणजे घोडे। कधी कधी आम्ही दोघेही मिळून जड व्यापार करत होतो। दुर्दैवाने आम्ही दोघे वेश्येच्या संगतीत भ्रष्ट झालो। अरबांची थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला। नंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हास दिले, जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले। आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत। व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली। माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली। मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता, त्याचा अकाल मृत्यू झाला। बाबा सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थक्षेत्रात असलेले पिटिकापूर हे आमचे मूळ गाव। मी अज्ञानी असताना देव ब्राह्मणांचे अनिष्ट करीत होतो। ऋणवसुली करण्यास निर्दयतेने वर्तत होतो। श्रीपादांचे पिता श्री आपळराजांच्या घरी ऐन दिल्लीहून त्यांचे बंधूगण भेटण्यासाठी आले। त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते। ते दानाचा स्वीकार करीत नसत। श्री व्यंकटप्पया श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत। श्रेष्ठीचे कुलपुरोहित असल्या कारणाने भिक्षेऐवजी धनास्वाद स्वीकार करीत नसत। नाईलाज म्हणून त्यांनी 1 वराह एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार दिले। बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे आपळराजास मी बजावले होते। हातात एक कवडी पण नाही। मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असे राजशर्मा म्हणाले। मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो। काळ लोटला। व्याजावर व्याज चढवून खोटे हिशोब दाखवून 10 वराह देणे बाकी आहे असे राजशर्मास कळविले। तेवढे धन मला देण्यास राजशर्मांना आपले राहते घर विकावे लागले।
त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजा शर्मांना 1-2 वराह दिल्याने हिशोब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते. राजा शर्मांना गृहविहीन करणे हा माझा संकल्प होता. हा माझा दृष्ट विचार लक्षात येताच व्यंकटप्पा यांनी माझी निर्भस्तना केली. अरे दुरात्म्या, धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस. आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे. तू तुझी वागणूक बदल, नाही तर घोर आपत्ती संभवेल. अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू असले कष्ट देतोस, या कारणाने रौरवादी नरकात जाशील. एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठींना व्यंगाने म्हणालो, राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे. त्यांनी स्वतः चाकरी करण्यास यावे. एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू, तिसरा हा श्रीपाद मात्र. 3 वर्षाचा माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे ऐकून श्रेष्ठींचे मन दुखावले. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसून टाकले. आजोबा, मी असताना भय कसले? हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपांचा संहार मीच केला, तर सुब्बयाचे ऋण फेडण्यास मला कठीण ते काय? असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले, अरे तुझे ऋण मी फेडीन, चल तुझ्या दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन. ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही, विचार कर. बाल श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पया श्रेष्ठी सुब्बयाच्या दुकानात आले. ते सुब्बयास म्हणाले, श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो, चालेल का? सुब्बयाने नकारार्थी मान हलवले. इतक्या दुकानात एक जटाधारी आला. तो सुब्बया श्रेष्ठींचे दुकान शोधत होता. त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यायचे होते. तो श्रेष्ठींना म्हणाला, मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे. थोडी किंमत जास्त असली तरी चालेल. सुब्बयाच्या दुकानात 32 तांब्याची पात्र होती, परंतु तो कोठेच म्हणाला, माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे. त्याला 10 वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल. तो संन्यासी चटकन कबूल झाला. त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटप्पया श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हातांनी त्या संन्याशास द्यावे. त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र संन्याशास दिले. श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते. ते म्हणाले, अरे तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना? तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. तू तुझी संन्यास दिशा सोडून देऊन स्वगृही जा. तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहेत. तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला. व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि अपराज शर्मा यांचा अपमान करावा अशी सुब्बयाची इच्छा होती आणि ती पूर्ण झाल्याने थोडा अहंकार निर्माण झाला होता. त्यातच तो म्हणाला, आजच्या विक्रीत मला विशेष लाभ झाला. अपराजांकडून यायचे असलेले 10 वराहाचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले. या क्षणी श्रीपादराज ऋणातून मुक्त झाले. व्यंकटप्पया म्हणाले, हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग. सुब्बयाने तसे केले. श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पया श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुब्बयांनी आत जाऊन पाहिले तर 31 भांड्यांपैकी केवळ एकच भांडे होते. श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलनीय होत्या, अचिंत्य होत्या. त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे. श्रीपाद साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलांनी तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता. श्रीपाद प्रभूंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांब्या असलेला तुकडा जरी मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचे असते. तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुब्बया किती दुर्दैवी. त्याला येणे असलेले 10 वराहांचे देणे श्रीपादांनी आपल्या लीलेने दिले, परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली. 31 भांड्यांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे राहिले होते. सुब्बयाने अपराजांकडून 10 वराह येणे आहे असा खोटा हिशोब दाखवला होता. त्या पापाचे फळ आता त्याला मिळाले होते. शंकर भट्ट म्हणाले, अरे सुब्बया, सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो. प्रातःसंध्येच्या समयी आणि सायंसंध्येच्या वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते. शंकर भट्ट म्हणाले, अरे सुब्बया, सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो. सायंसंध्येच्या समयी आणि प्रातःसंध्येच्या समयी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते. प्रातःकाळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या स्त्रोताने सिद्ध असतात. संध्यासमयी या सर्व शक्ती पुनरपी सूर्यात विलीन होतात. यावर सुब्बया म्हणाला, महाराज, दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते, परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते. या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही.
तसेच श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार असे म्हणतात, तेच नरसिंह स्वामींचा अवतार, शंकराचा अवतार असे काही जण म्हणतात. शिवामध्ये अनुसयेचे तत्व कसे अंतर्भूत आहे ते समजत नाही. कृपया या सर्वांचा खुलासा करावा. परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्या अगोदर सर्वांना भूक लागली असल्याने जेवणाचा बेत ठरला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानशा जागेमध्ये एका तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. 2 केळीची पाने सुबैयाने आणली. शंकरभट नदीवर जाऊन सुचिरभूत होऊन आले. जेवणासाठी भात, दोडक्याच्या वरणाचा बेत होता. केळीची पाने जेवणासाठी घेतली आणि पळसाच्या पानांचे 2 तयार केले. जटाधारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकले. त्यानंतर त्याच भांड्यातून दोडक्याचे वरण चवदार वाढले. नंतर भात वाढला. ते अमृता समान जेवण करून आम्ही तृप्त झालो. रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी येणे, नंतर अन्न येणे हा एक दैवी चमत्कारच होता. भोजनानंतर ते भांडे रिकामेच होते. शनिप्रदोष समयी केलेल्या शिवार्चनाचे फलित. श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहेत. शनिदेव कर्मकारक आहेत. ग्रहांमधील छायाग्रह राहू केतूतील राहू शनीमुळे फळ देतो. केतू मंगळामुळे फळ देतो. कर्मकारक असताना शनी कर्म साक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते. चतुर्थी आणि त्रयोदशी राहूच बलवान असतात. शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फळ नष्ट होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झालेला असल्या कारणाने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषाचे शमन होते. युद्ध, आपदा, शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू, ऋणग्रस्ततेतून उद्भवणारी संकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. कर्ज म्हणजे पाप, अरुण म्हणजे पाप नसणारा, पापरहित. त्या दिवशी श्रीपाद शनिप्रदोषाच्या दिवशी शिव आराधनेत सहभागी होत. त्या दिवशी अपळराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता. अखंड लक्ष्मी सरस्वती महाराणी शिवस्वरूपातील अनुसूया महातत्वाचे ध्यान करत असे. त्या महातपाचे फलस्वरूप म्हणून श्रीपाद स्वामींचा अवतार झाला. या कारणाने व्यंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा अथवा बापन्नाचार्युकडून धन स्वीकारले तरी दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते. श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहेत. सकल देवतांच्या अतीत असणारे ते महान तत्व आहेत. त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवंतांना लाभले ते धन्य होत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या असाधारण लीलेने त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिटिकापुरम गावात दावानलासारखी पसरली. 3 वर्षाच्या श्रीपादांनी अपळराजूंना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नजरातून पुत्र स्नेहाने अश्रुधारा वाहू लागले. महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती. यावेळी त्यांच्या घरी व्यंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापन्नार्य आणि सुबैया आले होते. सुबैयाने सर्व वडीलधाऱ्या मंडळींसमोर श्री राजशर्माचा ऋण फिटले असे सांगितले. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो. कोणीतरी जटाधारी येऊन 10 वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला आणि त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे राजशर्मांनी विचारले. अशा प्रकारे अनेक रसपूर्ण प्रतिक्रिया झाल्या. बापन्नाचार्यांनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्यासी कोण होते ते तुला माहीत आहे का? यावर श्रीपाद म्हणाले, त्या जटाधारी बद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्याशांबद्दल मी जाणतो. श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप. बापन्नाचार्य श्रीपादांना म्हणाले, तू 3 वर्षाचा बालक आहेस, परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस. सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर श्रीपाद म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते, परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो, प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो, माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊ शकत नाही. मी साक्षीभूत होऊन
सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो. यावर बापन्ना चालुलू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही. प्रत्यक्ष अनुभव असावयास हवा. सर्व ज्ञान, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तितत्व हे केवळ जगन्नियंत्याचे लक्षण आहे. यावर श्रीपाद म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो. साकार रूपात नसलो तर मी नाही असे होत नाही. जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे त्या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात. मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते. की तुला अनुभव दिला नाही याचा अर्थ तिथे मी नाही असा मात्र होत नाही. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली. मी सर्व शक्तिमान आहे, यात आश्चर्य ते काय. यावर अपरा शर्मा म्हणाले, बाळा, बालपणापासून तू आम्हाला एक कोडे आहेस. तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू असे म्हणतोस. नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होईल असे म्हणतोस. लोक तर कावळे आहेत. पिटिकापुरम मधील ब्राह्मण तर नरकलोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत. ते या सगळ्याला मनचांचल्य किंवा बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत. आपण विधियुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे. याखेरीज तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असे ते मानतात. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तात आपण सांगता ते मी अमान्य करीत नाही, परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना. पंचभूतांकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का. नभोमंडळातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल का. सत्य देश कालाबाधित असते. आपल्या पिटिकापुरम मधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून तसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत. त्या प्रकारे मी सुद्धा सर्वज्ञत्व सर्व शक्ती तत्व असलेला दत्त आहे. हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वांच्या अनुभूतीस आणून देत आहे. युगामागून युगे जाऊ शकतात. अनेक जगत सृष्टी स्थिती लय होऊ शकतात, परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल. यानंतर बापन्ना चालुलू म्हणाले, श्रीपादा, जटाधारी दृष्टिआड झाल्यावर सुब्बय्याकडे असलेल्या 31 भांड्यांपैकी एकच उरले. तू काही चमत्कार करून अदृश्य केलेस काय. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणाने घडत असतात. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुल्लंघनीय नियम आहे. हे सुब्बय्या पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्तपुजारी होते, परंतु जंगलामध्ये दत्तदर्शन क्वचितच घेत असत. त्यांच्यात स्त्री वासना अत्यंत प्रबळ होती. स्त्रीरूप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याचा विचारत होता. त्याप्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली आणि आलेले धन वाममार्गाने खर्च केले. लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे वर्तमान पसरविले. जटाधारी बनून आलेला संन्यासी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता. त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितळविले होते. या जन्मी तो जन्मदरिद्री होऊन जन्माला आला. दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्षे केल्याच्या पुण्याईने त्या पुजाऱ्याला श्रीमंत असा श्रेष्ठीपुरत जन्म मिळाला. या दोघांनी ती मूर्ती विरघळवून त्याचे 32 तांब्याचे भांडे बनवून विक्रय केला होता. त्या सोन्याच्या घरी नरसिंह देवाची आराधना करत असत. नरसिंह देवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भांडी घडवली होती. दैवाच्या संकल्पाने नृसिंहाच्या 32 अवताराच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता. या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली. त्याचे दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पिटिकापुरमला येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले होते. तसेच 10 वराह श्रेष्ठीला देऊन मला बंधनमुक्त कर असे सांगितले होते. तो तसे करून धन्य झाला. त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता. त्याच्या देणेकराचा त्रास चुकवण्यासाठी त्याने जटाधारी संन्यासाचा वेश घेतला होता. मला जटाधारीबद्दल सर्वच माहिती आहे ना. हा सुब्बय्या श्रेष्ठी माझ्या
आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने 10 वराह वसूल करून घेणार होता. त्याला 10 वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली, परंतु याच्या बदलात त्याचे सर्व पुण्य मला नष्ट झाले. हे सुबैया, चिंतामणी बरोबर केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहीत आहेत. तुझी कथा माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल. तू झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील. तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझा मातापित्याने त्याच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो. जेवणातील वरण भात आणि दोडक्याची भाजी करण्यात तुझे पैसे संपून गेले होते. बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते. तुला अन्नानं दशा आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी, वरण भात व दोडकेच प्राप्त होतील. ते तू खाऊन इतरांना खाऊ घालण्या इतपतच मिळतील, असे श्रीपाद प्रभू तीव्रतेने म्हणाले. श्रीपाद प्रभूंचे मुखमंडल दिव्य, प्रखर, तेजस्वी असे दिसत होते. त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्यांप्रमाणे लाल दिसत होते. ते पुढे म्हणाले, ए सुबैया श्रेष्ठी, आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठवलेला तो निरोप आहे. मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे. तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल. त्या म्हशीची एकच इच्छा तू पूर्ण कर. ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल, परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील. तू झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर. त्यानंतर तुझी दशा अन्नान्न झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल, असे कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले. त्यावेळी व्यंकटप्पा या श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले. त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधीच पाहिले नव्हते. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, घाबरलात का? मी नरसिंह मूर्तीच आहे. तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे. वाणी कुळातील लोकांना शाप देईन असे आपणास वाटले काय? माझी बहीण वासवीने तिच्या कुलातील लोकांना त्याच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असल्याचा शाप दिला होता. मी श्रीपाद त्याच तत्वाचा सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईन अशी आपणास भीती वाटली काय? आपण घाबरू नका. दैवात जातकुळ असे काही नसते, तसेच भक्तांना सुद्धा जातीकुल नसते. आर्य वैश्यांचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे. बापनार्य पूर्वीचे लाभाद महर्षीच ना. वाड्यांमध्ये लाभाद महर्षी गोत्र नष्ट झाले आहे. बापन्नाचार्यांच्या सर्व वंशजांना अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहेत. त्यांच्यावर माझा वरदहस्त सतत राहील. तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे. त्यात दट्ट मिठाई भरून आहे. कितीही दिली तरी कमी होत नाही, परंतु ती कोणाला डोळ्याने दिसणारी नाही. नृसिंहाच्या 32 अवतारातील सर्व लक्षणे माझ्याकडे विराजमान आहे. बापन्नार्याची 33वी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाचे निर्माण होऊन माझ्या पादुकांची स्थापना होईल. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तात्रेयांचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील. वेद, पुराण, उपनिषदे ही सर्व श्वान रूपात अदृश्य असून सदैव रक्षण करतील. इतक्यात व्यंकटप्पा श्रेष्ठींनी श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बापन्नार्यांना तोंडातून शब्द फुटत नव्हता. सुमती माता, हे सर्व स्वप्न आहे की वैष्णवी माया आहे अशा संदेहात पडली. अप्पलराज शर्मांचे मन स्तंभित झाले. श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्याच्याकडे भीत भीत बघत होते. हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू? काय भानगड आहे असा विचार ते करू लागले. नरसिंहवर्मांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले. श्रीपाद वर्मांना म्हणाले, आजोबा, आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यास जाऊया. तेथील भूमाता मला कित्येक दिवसापासून तुझ्या पादस्पर्शाने मला केव्हा पावन करणार अशी आर्ततेने प्रार्थना करते आहे. आर्त त्राण परायण असे माझे वचन आहे. तेव्हा वर्मा म्हणाले, अरे श्रीपादा, माझे एक छोटे सांगणे आहे. आपल्या पेटिकापुरम जवळ आमची जमीन आहे ना, तेथेच एक छोटे गाव वसवून तेथील लोकांकडून शेती कडवून घ्यावे. गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णी पद द्यावे असा माझा विचार आहे. परंतु सध्या हे कुलकर्णी पद आपल्याकडे नाही ना. यावर श्रीपाद हसून म्हणाले, आजोबा, तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला, परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केला. हे मला मान्य नाही. अगोदर वडिलांना कुलकर्णी पद करा म्हणावं, त्यानंतर तू कुलकर्णी पद सांभाळायचं आहे असे वर्मा म्हणाले. गडीकोटा श्रीपाद श्रीवल्लभ राजशर्मा अमुक गावचा कुलकर्णी होता एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहील. जे कुलकर्णी पद मी करणार आहे ते विश्वात्मक आहे. माझे हिशोब मला आहेत.
दररोज कोट्यावधी पुण्यराशीची उलाढाल होताना दिसत आहे. माझ्या अवतारांचे प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलवून टाकायचे आहे. मानवात असल्याप्रमाणे गावाला, शहराला, पुण्यक्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते. सांख्य, सिंधू, वेद याचे ज्ञान ज्यांना आहे अशांनाच अवगत होऊ शकणारे योग रहस्य आहे. पिटिकापुरमची कुंडलिनी बापन्ना, चारुलुनू, वेंकटपया श्रेष्ठी आणि वत्सबाई यांच्या 33व्या पिढीमध्ये जगू शकते. आत्ताच काय घाई आहे? दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर त्याने पिटिकापुरमला कायमचे राहावे असा नरसिंहवर्मांनी प्रयत्न केला होता. श्रीपाद प्रभूंचे वैभव. माझ्यात अज्ञान जवळजवळ भरलेले आहे. श्रीपाद, श्रीवल्लभ, मी स्वतः श्रीकृष्ण आहे असे म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे. त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला, श्रीपादा, तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणवतोस तर अष्टभार्या 16 सहस्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय? यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या अष्टविध प्रकृतीच अष्टभार्या आहेत. या माझ्या शरीरातून दशदिशांमध्ये शक्ती स्वरूप असणारी माझी स्पंदने क्षणाक्षणाला परावर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर, मन व आत्मतत्वामधून 10 × 10 × 10 बरोबर 1000 स्पंदने प्रवर्तित होतात. या प्रकारे 16 कलांमधून एकूण 16,000 स्पंदने प्रवर्तित होतात. याच माझ्या 16,000 पूर्वावतारात त्या सर्व कला मानव रूपात आविर्भूत झाल्या होत्या. त्या अवतारात माझ्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत. विविध देवताद्वारा माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही. ती माझीच आराधना आहे. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णुरूप आणि ब्रह्मरूप यांची आराधना करता येते. याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपाची आराधना करू शकतात. वेगवेगळ्या साधन पद्धती साधकाच्या विविध साधन अवस्था, काल, कर्म, कारण या अनेक जीवांच्या अवस्थांवर प्रभाव टाकत असतात. नरसिंहांची 33 रूपे. नरसिंह राजवर्म्याला त्या रात्री नृसिंहाने 33 रूपात दर्शन दिले होते. ती रूपे अशी: कुंदपाद नरसिंहमूर्ती, कोप नरसिंहमूर्ती, दिव्य नरसिंहमूर्ती, ब्रह्मांड नरसिंहमूर्ती, समुद्र नरसिंहमूर्ती, विश्वरूप नरसिंहमूर्ती, वीर नरसिंहमूर्ती, रौद्र नरसिंहमूर्ती, क्रूर नरसिंहमूर्ती, बिभत्स नरसिंहमूर्ती, धूम्र नरसिंहमूर्ती, वन्ही नरसिंहमूर्ती, व्याघ्र नरसिंहमूर्ती, बिडाल नरसिंहमूर्ती, भीम नरसिंहमूर्ती, पाताळ नरसिंहमूर्ती, आकाश नरसिंहमूर्ती, वक्र नरसिंहमूर्ती, चक्र नरसिंहमूर्ती, शंख नरसिंहमूर्ती, सत्व नरसिंहमूर्ती, अद्भुत नरसिंहमूर्ती, वेग नरसिंहमूर्ती, विदारण नरसिंहमूर्ती, योगानंद नरसिंहमूर्ती, लक्ष्मी नरसिंहमूर्ती, भद्र नरसिंहमूर्ती, राज नरसिंहमूर्ती, वल्लभ नरसिंहमूर्ती या 29 झाल्यात. यानंतरच्या 30व्या नरसिंहमूर्ती म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांना पाहिले. 31व्या अवतारात श्री नृसिंह सरस्वती अवतारात आणि 32व्या नरसिंहमूर्ती रूपात प्रज्ञापूरचे स्वामी समर्थ यांना पाहिले. श्रीनिवासांचा वृत्तांत. कन्या मासामध्ये श्रावण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश अर्च रूपात प्रकट झाले. वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी नाम संवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिले. श्री पद्मावती देवी मृगशिरा नक्षत्रावर जन्मले तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर जन्मले. वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासांचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला. श्रीनिवास प्रभू सुद्धा भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले. पांडवाच्या वंशातील सुधन्वाला नागकन्येद्वारा झालेला पुत्र आकाश महाराज, याचा भाऊ तोंडमान. वसुधानू हा आकाश महाराजांचा मुलगा. श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षींच्या सल्ल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानला दिले व अर्धे राज्य वसुधानूला वाटून दिले. त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामाचे संकीर्तन केले. दुसऱ्या दिवशी श्रीपादांच्या आश्चर्यकारक लीलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन
सुब्बा या श्रेष्ठींजवळ असलेल्या कुटीमध्ये शंकरभट्टास घेऊन गेले. त्या कुटीत 2 ताडपत्रीच्या चटया होत्या. 4 कुत्रे त्या कुटीचे रक्षण करत होते. श्रीपादांच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ. श्रीपाद प्रभूंच्या हृदयंगम लीलांच्या केवळ स्मरणमात्राने अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात. श्रीपाद राजांचा जय जयकार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील 10वा अध्याय येथे संपन्न होत आहे. श्रोते हो, नमस्कार. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.